बदलापूरमधल्या शाळेतील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेची मुंबई हायकोर्टाने सुमोटो दखल घेतलेली आहे। आज या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। सुमोटो याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। बदलापूरसह इतर ठिकाणी लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात या याचिकेदरम्यान या सुमोटो याचिकेदरम्यान सुनावणी पार पडेल। बदलापूरसह इतरही अनेक ठिकाणी लहान मुली अत्याचाराला बळी पडतायत। यासह बदलापूरची महत्त्वाची आत्ताची घटना या सगळ्याबाबत आता सुमोटो हायकोर्टाने घेतलेली आहे, दखल त्याची घेतलेली आहे आणि आज या संदर्भातच सुनावणी 10:30 वाजता पार पडणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकच जाणून घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत आपल्यासोबत, त्या हायकोर्टाच्या परिसरात उपस्थित आहे। दुसरीकडे बदलापूरमध्ये आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत चंद्रशेखर भुयार। या दोघांकडूनही सविस्तर जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी मी सीमाकडे जाणार आहे। सीमा, हायकोर्टात अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड म्हणता येईल। सुमोटो दखल जी आहे ती हायकोर्टाने घेतलेली आहे। 10:30 वाजता सुनावणी आज या संदर्भात आहे। काय नेमकं अपेक्षित आहे? आज कोर्टात नेमकं काय होऊ शकतं? बदलापूर येथे 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची गांभीर्याने दखल घेत काल मुंबई उच्च न्यायालयाने जी आहे ती सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली होती आणि त्या याचिकेवरती आज 10:30 वाजता सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। न्यायमूर्ती मोहिते डेरे त्याचसोबत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आजची ही सुनावणी पार पडणार आहे। खरं तर या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे, कारण आपण बघितलं तर बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडली त्या घटनेसंदर्भात तपास यंत्रणांनी कारवाई करण्यामध्ये विलंब केला, वेळ लावला आणि त्याचा संताप आपल्याला बघायला मिळाला बदलापूरमध्ये आणि त्यामुळे आता स्वतः कोर्टाने याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि याचिका दाखल करून घेताना न्यायालयाकडून 2 प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते की लोकांनी आवाज उठवल्यानंतरच आम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवरती कारवाई करून घेणार असा काहीसा संदेश तुम्हाला द्यायचा आहे का, किंवा जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही, लोक आवाज उठवत नाही तोपर्यंत आम्ही महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी गुन्हा नोंदवणार नाही असा काहीसा संदेश तुम्हाला राज्य सरकारला देशामध्ये पोहोचवायचा आहे का, असा सुद्धा सवाल, संतप्त सवाल काल न्यायालयाने उपस्थित केलेला होता। आणि त्यानंतर आपण बघितलं तर तपास यंत्रणांवरती न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि आता आपण बघतोय की आज 10:30 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। राज्य सरकार आपलं म्हणणं मांडेल, नक्की विलंब का झाला कारवाई करण्यामध्ये, संपूर्ण या घटनेप्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि जेव्हा राज्य सरकारकडून तपास यंत्रणांकडून स्पष्टीकरण दिलं जाईल तेव्हा न्यायालयाकडून कोणते मुद्दे आणि काय टिप्पणी या प्रकरणी केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला माहिती आहे की या घटनेचे पडसाद देशामध्ये पडलेले आहेत। ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते की महिलांमध्ये एक वेगळंच तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे। त्यामुळे आता न्यायालयाची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि या घटनेवरती आज न्यायालय नक्की काय टिप्पणी करणार आणि तपास यंत्रणांकडून आज काय स्पष्टीकरण दिलं जाणार हे अत्यंत बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। सीमा, कोर्टातली सुनावणी जेव्हा सुरू होईल तुमच्याकडून आम्ही अपडेट्स घेऊ, थेट जाणार आहोत बदलापूरमध्ये। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। चंद्रशेखर, आत्ता जी माहिती कोर्टातून आली, एकंदरीतच आंदोलनाची दखल कोर्टाने घेतली आणि त्यानंतर या प्रकरणी आता सुमोटो दाखल करून घेण्यात आलेली आहे। जे काही बदलापूरकरांचा आक्रोश होता तो त्याची दखल कोर्टाने घेतलेली आहे। या सगळ्याबाबत नेमक्या काय बदलापुरात प्रतिक्रिया उमटतायत, काय वातावरण आहे बदलापुरातलं, नागरिकांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? श्रुती, निश्चितच, कारण की बदलापूरमध्ये जो काही आंदोलन झालं होतं ते आंदोलनाचे पडसाद हे पूर्ण देशभरात उमटले आणि जी काही जनता ही रस्त्यावर उतरली होती या जनतेला कुठलाही चेहरा नव्हता, कुठलाही राजकीय झेंडा या आंदोलनामध्ये नव्हता आणि हे उत्स्फूर्त आंदोलन होतं। प्रत्येकाच्या घरातील मुलगी जशा काही त्याच्यावर अत्याचार झाला अशाप्रमाणे जे नागरिक होते ते रस्त्यावर उतरले होते आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती आणि त्याच्यामुळे आता सर्वांचंच म्हणजे बदलापूरकरांचं आता लक्ष लागलेलं आहे की कोर्ट काय निर्णय घेतोय, कारण की ज्याप्रमाणे फास्ट ट्रॅकवर खटले चालवले जातात असं शासनाकडनं वारंवार बोललं जातं, मात्र असं कुठलाही खटला ज्याचा निकाल 1 महिन्यात आलेला नाहीये आणि यामुळेच लोकांना शासनावरचा विश्वास उडालेला आहे। कारण की प्रत्येक वेळी
लोकांना आश्वासन दिलं जातं की 7 दिवसात हा खटला चालवला जाईल, 15 दिवसात निकाल येईल आणि संबंधित जो काही आरोपी असेल त्याला फाशी दिली जाईल. मात्र असा कुठलाही निकाल आतापर्यंत आलेला नाही. त्यामुळे जो काही लोकांमधली किंवा महिलांमधली जी खतखत आहे की अशा प्रकारे कुठलाही निर्णय होत नसतो, फक्त आश्वासन दिलं जातं राजकीय लोकांकडून. त्यामुळे आता या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. नक्कीच तुमच्याकडून या वेळोवेळी अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.